मंडळी, मागे मी आमवात आणि संधिवात यांचं डिफरन्शिएशन कसं करायचं याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यावर कमेंट पण चांगल्या चांगल्या आल्या होत्या आणि त्याच्यावर एक प्रश्न विचारला होता की याच्यावर औषध सांगा. पहिली एक गोष्ट मी क्लिअर करतो की आमवात हा अतिशय दुर्धर असा आजार आहे. म्हणजे दुर्धर म्हणजे अगदी काळजी करण्यासारखा नाही, परंतु जर तो पहिल्या अवस्थेत असेल तर त्याच्यावर औषध उपचार होऊ शकतात. जसा तो जुना होत जाईल तसा आपण त्याला लाक्षणिक उपशय देऊ शकतो किंवा फरक पाडू शकतो. याच आमवातावरचे काही मी थोडक्यात उपाय सांगतो, ते उपाय करून पहा आणि त्यामध्ये जर फरक पडला नाही तर नक्कीच जवळच्या वैद्यांना कृपया दाखवा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल आणि पुढे हा व्याधी वाढणार नाही. तर पहिला उपाय म्हणजे निर्गुंडीच्या पानाचा रस. निर्गुंडीची पानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही साधारण ओंजळभर पानं आणायची, ती धुवायची व्यवस्थित, त्याचा काढा करायचा, त्याला थोडं घट्ट, तो काढा घट्ट होईल इतकं उकळायचं आणि साधारण पाव कप असा काढा घ्यायचा आणि पाव कप झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा एरंडाचं तेल घालायचं आणि चिमूटभर सुंठीची पावडर घालायची. हे सगळं एकत्र मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचं. असं दररोज करायचं. हळूहळू बघायचं की आपल्या सांध्यांवरची सूज कमी होती आहे का आणि ते ऑब्झर्वेशन करत राहायचं. आणि ह्या काढ्यामुळे जर पित्त वाढत असेल तर याचं प्रमाण तुम्ही अर्धवटसुद्धा करू शकता. दुसरा उपाय म्हणजे एरंडाची पानं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. एरंडाची पानं एक 3-4 आणून त्याचा रस काढायचा आणि असा रस पाव कप त्याच्यामध्ये एरंडाचंच तेल, पाव चमचा, सुंठ, 2 चिमटी असं घालून ते मिश्रण जर सकाळी रिकाम्या पोटी घेतलं आणि संध्याकाळी घेतलं तर छानपैकी पोटातला जो आमवाताचा आजार आहे तो झाडाच्या रूपाने बाहेर पडायला लागतो. हे 2 उपाय आपण घरगुती पद्धतीने करू शकतो. हा उपाय तुम्ही 1 ते 1.5 महिना करा. जर तुम्हाला एक 20-30% त्याचा फायदा दिसला तर हा उपाय कंटिन्यू करा. आणि जर 1.5 महिन्यात तुम्हाला काहीही फायदा दिसला नाही तर जवळच्या वैद्यांना दाखवायला विसरू नका.